आज आपण वाचणार आहोत घार की कोकिळा. गाडीचे डबे भराभर पुढे सरकू लागले. केशर खिडकीतून मागे वळून पाहत हातातील रुमाल हलवीत होती. तिच्याकडे विजय हसत मुद्रेने पाहत असतानाच तो व तात्यासाहेब यांच्या समोरून जो डबा गेला त्यात मघाचा तरुण व तो पठाण समोरासमोर बसलेले दिसले. या दृश्याने विजयला हसू आल्या वाचून राहिले नाही. तात्यासाहेब आपल्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत आहेत असे दिसताच तो म्हणाला, तुम्ही नाही पाहिलंत काय? तो कॉम्रेड आणि पठाण जवळजवळ बसले आहेत गाडीत. मुंगूस आणि अजगर एका पोत्यात घालून त्याचं तोंड बंद केल्यासारखंच नाही का हे? यावेळी हसताना विजयचे पांढरे शुभ्र दात दिसले, पण त्याच्या वरच्या 2 दातात फार अंतर आहे. हीच गोष्ट तात्यासाहेबांच्या एकदम लक्षात आली. आपल्या मनातील या विचित्र विचाराने त्यांना हसू आल्या वाचून राहिले नाही. या हसण्याने जणू काही प्रोत्साहन येऊन विजय पुढे म्हणाला, मीही या गाडीनं मुंबईला गेलो असतो तर बरं झालं असतं. केशरबरोबर मुंबईला जाण्याची इच्छा त्याच्या या शब्दातून डोकावून पाहत आहे असे तात्यासाहेबांना वाटले. त्यांनी शक्य तितक्या निर्विकार चेहऱ्याने विचारले, का? म्हणजे हा पठाण व तो भाई काय काय गप्पा मारतील त्या तरी कळल्या असत्या. बाकी कॉम्रेडच हरायचं म्हणा या वादात. पठाणानं सुरा काढला की याचे मार्क्स नि लेनिन पळून जातील कुठल्या कुठे. स्वतःच्या बोलण्याचे स्वागत स्वतःच हसून करणाऱ्या माणसांपैकी विजय होता. असे हास्य म्हणजे अनेकदा अहंकाराचा मोहक अवतार असतो हे त्यांना कळतही नसते. मघाप्रमाणे तात्यासाहेब आता हसले नाहीत हे विजयच्या लक्षात आले नाही. मगाच्या तरुणाबरोबर आलेला दुसरा तरुण बाहेर जाण्याच्या 3ऱ्या वर्गाच्या वाटेकडे वळत असलेला त्याला दिसला. विजयने एकदम हाक मारली, कदम! त्या तरुणाने मागे वळून पाहिले. क्षणभर आपल्याला हाक मारणाऱ्या मनुष्याची त्याला ओळख पटली नाही असे दिसले, पण विस्मरणाचे हे धुके दुसऱ्याच क्षणी नाहीसे झाले. झपझप पुढे येत तो मोठ्याने म्हणाला, ओहो, विजय देशपांडे! तो जवळ येताच विजय मिश्किलपणाने त्याच्याकडे पाहत उद्गारला, काय भाई कदम, आता पुढे करू का की शेकहँडसाठी पुढे हात करणे हा भांडवलशाहीतला शिष्टाचार आहे? हो, काय नेम? मुळासकट हात उकडूनच टाकायचा तुझ्यासारखा मनुष्य. विजयचे बोलणे संपते न संपते तोच कदमने जवळ येऊन आपला हात त्याच्या पुढे केला देखील. तात्यासाहेबांकडे मान वळवीत विजय म्हणाला, हे तात्यासाहेब कालेलकर, जुन्या पिढीतले शिरगावचे प्रमुख वकील. यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच चाललोय तिथं मी. मग शेवटी एखादा छानसा बंगला गाठणार तू. टिपून घे माझे हे भविष्य. मघाचे उट्टे काढण्याकरिता कदम म्हणाला, पण विजय काही कमी नव्हता. तो हसत हसत म्हणाला, अरे तुम्ही भाई लोक देवसुद्धा नाही का मानीत? अन तुला भविष्य जर कळते तर एखाद्या वर्तमानपत्राला ते देत जा की. कॉम्रेडचं भविष्य असल्यामुळे खप तरी वाढेल थोडा. देशपांडे कॉम्रेडचं भविष्य त्यांच्या कपाळावर ब्रह्मदेवानं लिहिलेलं नसतं, पाटीवर जेलर फटक्यांनी लिहितो तो. होय ना? विजय हसला, पण पातळ कागदाने दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता कितीशी कमी होणार? त्याच्या बोलण्यातला खवचटपणा जणू काही आपल्याला कळलाच नाही असे मुद्रेने दाखवीत कदमने उत्तर दिले, आपल्या छातीवर स्वतः लिहून ठेवीत असतो तो ते. असं? पण छातीवरची ही अक्षरं घामाने पुसून नाही का जात? रक्ताच्या शाईनं लिहिलेली असतात ती. 2ऱ्या वर्गाच्या दरवाजापाशी आल्यामुळे त्यांचा हा विचित्र खटकेबाज संवाद थांबला. या संवादात विजयचा जय झाला असता तर तात्यासाहेबांना आनंद झाला असता, पण विजय वाग्युद्धता चतुर असला तरी कदमपाशीही दारुगोळा काही कमी नव्हता. संभाषणाला वादापेक्षा खेळीमेळीचे स्वरूप असणे इष्ट असे वाटूनच की काय? विजयने विचारले, कुणाला पोहोचवायला आला होतास वाटते? हो. कुणाला? बायकोला? तुझ्यासारखा श्रीमंत नाही मी बायको करायला. अरे पण माझं तरी कुठे लग्न झालंय अजून? 2 टोकं शेवटी एक होतात हेच खरं. कदमच्या या बोलण्याने सर्वांनाच हसू आले. तो पुढे म्हणाला, एका मित्राला पोहोचवायला आलो होतो मी. कुठे असतात तुमचे हे स्नेही? मुंबईला. नेहमी? नाही, पूर्वी कराचीला होता तो. काय करीत होते कराचीला? प्रोफेसर की? मजुरांच्या कॉलेजात प्रोफेसर होता तो.
पण सरकारला त्याचं शिकवणं काही पसंत पडलं नाही. कराचीच्या हद्दीत जाण्याची बंदी झाली आहे त्याला. नाव काय त्याचं? विजयने प्रश्न केला. मुकुंद कांबळी. वाचलं होतं खरं काही वर्तमानपत्रात. कसलासा संप झाला होता, होय ना? विजयचा कसलासा शब्द कदमला बराच लागला. काहीतरी तिखट उत्तर देण्याकरता त्याचे ओठ हलले देखील. पण स्टेशनबाहेर बोलत राहण्याची मर्यादा मगाशीच संपली आहे हे त्याला तात्यासाहेबांच्या चुळबुळण्यावरून दिसत होते. विजयच्याही ते लक्षात आले. तो तात्यासाहेबांना म्हणाला, वाऱ्याबरोबर भांडणारा माणूस आहे मी, नाही? पण वाऱ्याबरोबर कितीही भांडलं तरी तो येईल तशीच पाठ द्यावी लागते माणसाला. पावसाच्या लहानशा सरीने रस्त्यावरची धूळ खाली बसावी, त्याप्रमाणे कदमच्या या कोटीने संभाषणाचे वातावरण प्रसन्न झाले. तात्यासाहेब मोटारीकडे गेले. त्यांचे मागोमाग जायच्या आधी विजयने कदमला विचारले, येतोस का मोटारीतून? बोलावीत असला तर येतो. तेवढेच 3 आणे वाचतील टांग्याचे. मोटार गावातून घ्यायला तात्यासाहेबांनी विठूला सांगितले. कदम कसबा पेठेत कुठेतरी राहत होता. बुधवार चौकात उतरून तिथून आपण पायी जाऊ असे त्याने स्वतःच सांगितले. विराट दाखविलं तर चहा बिया उकळायला येईन असं भय पडलंय तुला, असे विजय त्यावर म्हणाला देखील. पण कदम नुसता हसला. गाडीत आपण व्याख्यानाकरिता आलो असल्याचे विजयने सांगताच कदम म्हणाला, ठाऊक आहे ते मला. कशावरून? तुमच्या शिरगावच्या बातमीपत्रात होतं की हे परवाच्या. बातमीपत्रसुद्धा वाचतोस वाटतं तू सारी. बाकी तुझ्यासारख्याला वाचायला हवीत म्हणा. ज्याला आग लावायची आहे त्याने गवताच्या गंजा कुठं आहेत हे पाहून ठेवायलाच पाहिजे. पण गवताच्या उंच गंजांऐवजी गुडघाभर चिखल मात्र दिसतोय तुमच्या शिरगावात. चिखल? नाहीतर काय. आज काय? श्री मनमातू श्री महाराणी साहेबांनी हळदी कुंकवाच्या वेळी विचारप्रवर्तक भाषण केलं. म्हणजे प्रायव्हेट सेक्रेटरींनी लिहिले होते ते वाचून दाखविले. उद्या काय? महाराजांचा आवडता घोडा पडशाने आजारी पडला. तुमचा तो युवराज FY मध्ये पास झाल्याबद्दल त्याला परवा मानपत्र दिलं म्हणे शिरगावात. त्या मानपत्रावर तुझी सही आहे की नाही? बाकी एकच गोष्ट अजून शिरगावाच्या बातमीपत्रात यायची राहिली आहे. कुठली? महाराजांच्या मांजरीच्या पिलाचं बारसं थाटानं साजरं झाल्याची. या क्रांतिकारक समारंभांना तोफा बिपा सांभाळून उडवा म्हणावं, नाहीतर ती पिलं भिवून प्राण सोडतील नी. इतक्यात बुधवार चौक आला. पुन्हा भेटूच आपण, असे म्हणून कदम खाली उतरला. त्याने तात्यासाहेबांना नमस्ते केल्यामुळे त्यांना उलट नमस्कार करणे प्राप्त झाले. मोटार पुन्हा सुरू होताच विजय उद्गारला, असाच वेडा आहे हा. कॉलेजात असताना तुमच्याबरोबर होता का? पहिल्यांदा बरोबर होता, पण मग पडला मागं. चळवळा आहे मोठा. कॉलेजात असताना ब्राह्मणेतर पक्षाच्या कुठल्याशा वर्तमानपत्रात लिहितही असे स्वारी. आम्ही क्लबात गणेशोत्सव केला म्हणून याने ज्योतिबाचा उत्सव केला. त्यावेळी भटांवर संक्रांत वळली होती. आता त्याचं वेड मात्र खोटं नसतं हं कधी. 1 नंबरचा फटकळ असल्यामुळे कुणाला केव्हा दुखविल याचा नेम नाही. पहिल्यापासून असा बोलभांड. खूप दिवस दोघं मिळून फिरायला जात होतो आम्ही टेकडीवर. एकदा साप दिसला होता आम्हाला. चटकन बुटाची टाच त्याच्या तोंडावर ठेवायला कचरली नाही ही स्वारी. कदमच्या धैर्याचे हे वर्णन ऐकून बेरडसुद्धा खूप धीट असतात असा विचार तात्यासाहेबांच्या मनात येऊन गेला. तो मुकुंद आणि हा कदम काल रात्री टेकडीवर कशाला गेले असतील, हा प्रश्न त्यांच्यापुढे आता एकदम उभा राहिला. मोटार थांबल्याचा आवाज होताच मावशी दारात आला. पायऱ्या चढल्याबरोबर विजय खाली वाकला व त्याने मावशींना नमस्कार केला. मावशी म्हणाला, औक्षवंत व्हा. इतकं आयुष्य घेऊन काय करायचं मावशी? अहो, मला सुद्धा जगावंसं वाटतंय अजून. मग तुमचं काय? एकदा 2 हाताचे 4 हात होऊ द्यात म्हणजे. म्हणजे काय? तुमचे पाहुणे तेवढे वाढतील. आपल्याच घरी कुणी पाहुणा नाही होत. मावशींनी हे कुठल्या अर्थाने म्हटले असेल ते असो, पण विजय जिन्याच्या पायऱ्या आनंदाने चढत होता. त्यावरून त्या वाक्याचा संबंध सुलभेशी लावला असावा. एका वर्षात त्याची व तिची गाठ पडली नव्हती. आता वर गेल्यावर वेशभूषा करून आपले स्वागत करण्याकरिता ती दारी उभी असेल. स्वागताध्यक्षपेक्षा अध्यक्षांचा मान जास्त असतो हं.
असे आपण म्हणताच ती हसून काहीतरी मजेदार उत्तर देईल असे मनोराज्य करीतच तो वर गेला. पण पाहतो तो पाहुण्यांच्या खोलीत दारात डोक्यावरील झिंजांचा भार सही सलामत सांभाळीत स्वयंपाक विशारद पांडुरंग उभा होता. कसं काय, ठीक आहे पांडुरंगा? हा प्रश्न विचारताना पांडुरंगाच्या राज्यात जास्तीत जास्त क्रांती म्हणजे त्याने वाटलेली चटणी नुसती अग्रब्रह्मांड होणे ही होय, अशी कल्पना विजयच्या मनात येऊन गेली. पण पांडुरंगाला यापेक्षा दुसरा कोणताही प्रश्न विचारणे शक्यच नव्हते. मात्र पांडुरंगाने अपेक्षेपेक्षा निराळेच उत्तर दिले. तो एकदम म्हणाला, कंटाळा आला आहे साहेब या धंद्याचा. अरे, तुझ्यासारख्यांनी आपला धंदा सोडला तर आमच्यासारखे लोक उपाशी मरतील ना. आपण नाही आता या धंद्यात राहायला कबूल. काय करणार आहेस मग? सिनेमात जाईन म्हणतो. चित्रपटात स्वयंपाकाला नायक करणारा एखादा लेखक अगर दिग्दर्शक भेटल्याशिवाय काही पांडुरंगाची तिथे वर्णी लागायची नाही अशी विजयची खात्री होती. पण नुसते हसून तो आपले कपडे काढू लागला. पण पांडुरंग पक्का खप्पी होता. जवळ जाऊन तो हळूच म्हणालाच, साहेब, कुठल्या कंपनीत तुमची ओळख असली तर पहा ना. ही पिढा कशी तरी पिटाळली पाहिजे. म्हणून विजय म्हणाला, पांडुरंग, आजची वर्तमानपत्र घेऊन ये जा पाहू लवकर. पैसे घेऊन जाता जाता पांडुरंगाने एक प्रश्न विचारलाच, भविष्यसागर आणू का? सागर नको, नदी नको, नाला नको, नळसुद्धा नको, जा, विजयने उत्तर दिले. इतक्यात तात्यासाहेब वर येऊन आरामखुर्चीत बसले. विजय कोचाच्या एका बाजूवर अंग रेलून पडला. तात्यासाहेबांच्या चेहऱ्यावरून त्यांना काही विचारायचे आहे, पण विचारावे की विचारू नये अशा विचारात ते पडले आहेत असे दिसत होते. विजयनेच बोलायला सुरुवात केली. सुलभेचा फिरण्याचा नेम अगदी एक दिवस सुद्धा चुकत नाही वाटतं. इथं नाही ती. मग कुठं आहे? मुंबईला. हो, 3 महिन्यांपूर्वीच हॉस्पिटलमधलं काम संपलं होतं ना. अधिक अनुभवासाठी मुद्दाम राहिली आहे ती. तुम्ही येणार म्हणून काल तार केली होती मी तिला. दुसरा कोणी असता तर मग असा शब्द त्यांच्या तोंडातून गेला असता. निदान ती का आली नाही असा प्रश्न विचारणारी मुद्रा तरी त्याने केली असती. पण विजय अगदी शांत होता. तात्यासाहेबच पुढे म्हणाले, ती आपल्या मावशीकडे राहत होती ना गिरगावात. तिथं आजारी आहे कोणी. घरचीच डॉक्टरीन, तेव्हा राहणं भागच पडलं तिला. येईल आज संध्याकाळी. माणूस किती सफाईने खोटं बोलू शकतो याचा अनुभव तात्यासाहेबांना पूर्वी साक्षीदारांच्या रूपाने येत होता. आता तो स्वतःच्या रूपानेच प्रकट झाला. पण हा विषय अधिक वाढू नये म्हणून ते म्हणाले, तुमच्याकडलं काय नवल विशेष? हसत हसत विजय उत्तरला, खूप आहे. हल्ली घोडं घेतलंय की घोडं. मोटार घेणार होता ना. गांधींना बहुधा आवडेल म्हणा माझं हे करणं. बाकी नाईलाज झाला म्हणूनच घेतलं मी ते. म्हणजे समर्थाच्या घरचं घोडं. मग करता काय? कुणाचं? महाराजांचं. हो, शर्यतीत निकामी झालेली घोडी लोकांच्या गळ्यात बांधण्याची टूम निघाली हल्ली. घेणाऱ्यानं ते घोडं दुसऱ्याला विकायचं नाही. दर 2-3 महिन्यांनी त्यांच्या प्रकृतीत चौकशी करायला मनुष्यही येतो एक. तो कदम मगाशी म्हणत होता ते खोटं नाही तर. खोटं? अतिशयोक्ती करण्यात पटाईत असलेल्या एखाद्या लेखकानं आमच्या संस्थानाचं विनोदी वर्णन लिहून पाहावं. वस्तुस्थितीचा 10वा हिस्सासुद्धा दिसणार नाही त्याच्या लेखात. माझ्यासारख्याला आपलं काम करून घ्यायचंय, अंगावर आलेलं शिंगावर घेऊन. त्या केशरचे वडील शिरगावचेच आहेत का? तात्यासाहेबांनी एकदम विचारले. त्यांच्या प्रश्न करण्याच्या पद्धतीवरून तो कितीतरी वेळ या गोष्टीविषयी विचार करीत असावे असे दिसले. मराठी वर्तमानपत्र वाचत नाही वाटतं तुम्ही? मनोहरच्या त्या प्रकरणापासून इतकी शिसारी आली आहे मला या गावठी वर्तमानपत्रांची. टाइम्सशिवाय काहीच वाचत नाही मी बहुधा. संस्थानात कारखाना काढायला आलाय एक मनुष्य. कोण? दक्षिणी आहे. तात्यासाहेबांच्या स्वरातच त्यांच्या मनात संशय प्रकट झाला होता. गुजराती. मनसुखलाल म्हणून मुंबईचा व्यापारी आहे मोठा. त्याची ही मुलगी. मराठी कशी आपल्यासारखी बोलत होती अगदी. मनसुखलालच्या 3-4 पिढ्या मुंबईतच गेल्या आहेत म्हणे. यावेळी तात्यासाहेबांच्या मुद्रेवर समाधानाची छटा का चमकून गेली हे विजयला कळेना.
पण तो पुढे म्हणाला, भयंकर श्रीमंत आहे हा मनसुखलाल, ते दिसतच आहे. नाहीतर वाळवंटात पाणी ओतायच्या नादाला तो लागला असता कशाला. मुंबईत कुठे महाराजांची व त्याची एका समारंभात गाठ पडली. महाराजांनी काही सवलत द्यायचं कबूल केलं त्याला. त्याचा कायदेशीर सल्लागार झालो आहे मी. काल तुम्हाला तार केल्यावर त्याच्याकडे गेलो होतो या कामासाठी. केशरच्या आईची प्रकृती काही बरी नाही वाटतं. तेव्हा मुलीबरोबर मुंबईला कोणाला पाठवावं या विचारात होते शेठ. मी इकडे येतोय हे कळताच माझ्याच गळ्यात पडलं हे काम. मग मेल न का नाही आला? मनसुखलालजींचा व्यापारी बेत ना तो. मेलला गर्दी असते म्हणे खूप. वादळ झाल्यामुळं गोव्यातली माणसंसुद्धा मुंबईला इकडूनच जात आहेत सध्या. पॅसेंजरच्या सेकंड क्लासला गर्दी नसते असं ते म्हणाले. इतक्यात पांडुरंग चहा आणि वर्तमानपत्र घेऊन वर आला. चहा घेता घेता वर्तमानपत्र चाळीत विजय म्हणाला, ही ऐकलीत का बातमी? काय? या पलीकडच्या टेकडीवर कुठंतरी खोट्या नाण्यांचा कारखाना आहे असा संशय आला आहे पोलिसांना. तात्यासाहेबांच्या डोळ्यापुढे काल अपरात्री टेकडीकडे जाताना दिसलेले ते दोघे तरुण उभे राहिले. इतक्यात विजय उद्गारला, या कदमला जरा सांभाळून राहायला सांगितलं पाहिजे आता. का? बेकायदेशीर चळवळ करणारे काही तरुण सध्या इथं गुप्तपणे सभा भरवीत असतात असा संशय पोलिसांना आला असल्याची ही बातमी आहे आज. झडत्यांचं सत्र लवकरच सुरू होणार असं दिसतं. तात्यासाहेबांना बंगाली क्रांतिकारकांच्या फार पूर्वी वाचलेल्या गोष्टी आठवल्या. गीतेचे श्लोक म्हणत फासावर चढायला तयार असणाऱ्या तसल्या तरुणांपैकी तर हा मुकुंद नाही ना. त्याची आणि सुलभेची इतकी जिव्हाळ्याची ओळख आहे, याचा परिणाम काय होणार? लहान मुलाला दिव्याचा प्रकाश मोहक भासतो, तो दाहक आहे हे कळतच नाही. तरुणींना सुद्धा तरुणांचे धैर्य असे आकर्षक वाटावे, यात नवल कसले? किंबहुना अद्भुत रम्यतेची आवड मनुष्य कितीही विचारी झाला तरी त्याच्या मनातून समूळ नाहीशी होत नाही. तात्यासाहेबांना आपल्या अनुभवाची गोष्ट आठवली. एका दरोडेखोराविरुद्ध वकील होते ते. पण भर दिवसा गावात जाऊन त्याने घातलेला दरोडा न्यायाच्या दृष्टीने शिक्षेला पात्र ठरला. तरी त्याची हकीकत अंगावर रोमांच उभे करते. आपल्या मिळमिळीत आयुष्यात एकदा तरी पराक्रम गाजविण्याची जी मनुष्याची अतृप्त इच्छा असते ती अशा वेळी वर उफाळून येते. हा जुना अनुभव ते अजून विसरले नव्हते. विजय, वा, चांगली शक्कल आहे असे मध्येच उद्गारला नसता तर तात्यासाहेबांच्या मनाचे भ्रमण असेच सुरू झाले असते. काय आहे? त्यांनी विचारले. एका सिनेमा कंपनीची बातमी. मग नटीविषयीच असेल ती. छे, अगदी नवीन स्टंट आहे हा. कसला? ही मुंबईची कंपनी बंगाली म्युझिक डायरेक्टर आणतो आहे आता. काय नाव आहे याचं? अभय मित्र. कोकणातून आणलेले कसलेही आंबे इथे हापूस म्हणून महान विकतात की नाही, त्यातलाच प्रकार असेल हा. त्याच्यापेक्षाही सोपा उपाय आहे हा. इकडचाच कोणीतरी मनुष्य घ्यायचा, त्याच्या पोशाखाचा बंगाली बाबू करायचा आणि त्याचं नाव ठेवायचं अभय मित्र. अभय मित्र म्हणजे झालं. तात्यासाहेब हसले. हे पाहताच विजय पुढे बोलू लागला. परवा अशीच फसगत झाली ना माझी. एका बोलपटात राणीचे काम पुष्पादेवी नावाच्या नटीने केले असल्याचे छापले होते. कोणीतरी गोव्याकडील बाई कंपनीने पैदा केली असेल असं वाटलं मला. पण चित्रपट पाहताना राणी पडद्यावर आली तेव्हा माझा विश्वास बसेना स्वतःच्या डोळ्यांवर. वर्षांपूर्वी आमच्या घरी मोलकरीण होती ना ती. पुढं कोणाबरोबर मुंबईला गेली नि पुष्पादेवी झाली. विजय नेहमीप्रमाणे मोठ्याने हसला. पाहुण्याकरता भाजी वगैरे आणायला पांडुरंगाला पाठविले पाहिजे याची आठवण होऊन तात्यासाहेब म्हणाले, खाली जाऊन येतो हं जरा. विजय उठून खोलीतले फोटो व चित्रे पाहू लागला. त्यांची निवड बहुधा सुलभेनेच केली असावी. चित्रांपैकी एक त्याला विशेष आवडले. बर्फ वितळून गेले होते, सूर्यकिरण चमकत आहेत आणि आला वसंत आला हे गाणे गुणगुणताना एका वृक्षाचे अंग हळूहळू पल्लवित होत आहे. आपल्या आताच्या आयुष्याचे चित्रच वाटले ते त्याला. त्याने आनंदाने पुढे पाहिले. सुलभेचा अलीकडचा एक फोटो तिथे लावला होता. त्याकडे पाहताना सुलभेच्या सहवासातले आत्तापर्यंतचे सर्व प्रसंग त्याला आठवले.
त्यांचा स्नेहसंबंध अजून आंब्याच्या मोहरासारखा होता, मोहक, सुगंधी, पण केव्हा गळून जाईल याचा नेम नाही. हा स्नेह सफल होऊन त्याचे रूपांतर प्रेमात होईल की नाही हे पाहायची वेळ आता जवळ आली होती. त्याची इच्छा नसतानाही त्या फोटो शेजारी केशरची रेखीव मूर्ती स्पष्टपणे उभी राहिली. सुलभा सुंदर असली तरी ते सौंदर्य मानवी होते. रूप पाहून अप्सराही लाजल्या असत्या. त्याच्या मनात आले, सुलभेच्या डोळ्यात पाणी असेल, पण केशरच्या डोळ्यांतून अमृत ओथंबून वाहत आहे. विजयच्या डोळ्यांपुढे प्रवासातली केशर उभी राहिली. तिच्या साध्या बोलण्यातही लाडीकपणा होता. नुसत्या स्मितातून मोहकपणाचे कारंजे थैथै नाचत होते. सुलभा म्हणजे गुलाबाचे झाड. मधून मधून सुंदर फुले आलेली, पण ती काढताना काटे बोचल्याशिवाय काही राहायचे नाहीत. केशर मोगरीच्या वेलासारखी होती, कळ्यांनी भरून गेलेली. तिची एक एक कळी वासाने धुंद करून टाकी आणि काट्यांची भीती तर मुळीच नाही. विजयला सुखस्वप्नात गुंगून जाण्याची सवय नव्हती, पण यावेळी मात्र लवकरच आपल्याला मिळणाऱ्या जहागिरीची कल्पना त्याच्या मनात येऊन गेली. त्या आनंदात तो गुणगुणू लागला, प्रेम कोणीही करीना का कशी फिर्याद खोटी. खालून कुणीतरी काही मोठ्याने म्हणत आहे असे वाटल्यामुळे तो एकदम खोलीच्या दारात आला. त्याला स्पष्ट शब्द ऐकू आले, जय गंगे. मावशी नळाच्या पाण्याने अंघोळ करताना जय गंगे म्हणत आहेत हे त्याच्या लक्षात येऊन चुकले. मावशींच्या या अंधश्रद्धेने आलेले हसू त्याच्या ओठाबाहेर पडलेही असते, पण सुलभेच्या संभाषणात वेळोवेळी दिसलेले मावशींचे जीवन मूर्तिमंत त्यांच्यापुढे उभे राहिले. मावशींच्या या अंधश्रद्धेमागे केवढा त्याग, केवढी शांती होती. शिरगावला घरची मोटार असूनही संध्याकाळी पायी जाऊन रामाचे दर्शन घेऊन येण्याचा त्यांचा नेम कधी चुकला नव्हता. सुलभा शाळेत वाटेल त्या जातीच्या मुलीला शिवून घरी येई, पण तिने शिवाशिव पाळली पाहिजे असा हट्ट मावशींनी कधीच धरला नाही. उलट शेजारच्या साळकाया माळकाया भ्रष्टकाराबद्दल त्यांच्याकडे तक्रार करू लागला की त्या उत्तर देत, देवळात शिवाशिव मानतात का कधी? शाळा म्हणजे विद्येचं देऊळच की. मनोहर बेपत्ता होऊन खुनाचा खटला सुरू झाला तेव्हा तात्यासाहेब दिवसभर चरफडत धरपडत चवताळून काहीतरी बोलत, पण मावशी शांतपणाने म्हणत, देवादिकांच्यात सुद्धा चुका होतात, मग मण्याचं काय? आज आलेलं हे किटाळ दूर झालं म्हणजे मन्या कसा गायीसारखा गरीब आहे हे कळेल